तब्बल 20 वर्षानंतर आढळराव पाटील पुन्हा राष्ट्रवादीत. मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात राष्ट्रवादी पक्ष सोहळा होणार. अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत आढळरावांचा पक्षप्रवेश. शिरूर लोकसभेसाठी मराठा मोर्चाकडून उमेदवार देण्याच्या हालचाली वेगात. शिरूरमध्ये दुरंगीऐवजी तिरंगी लढत होण्याचे संकेत. मनोज जरांगे पाटील 30 मार्च रोजी घेणार अंतिम निर्णय. अजितदादा म्हणतील त्याच उमेदवाराच्या मागे राष्ट्रवादी युवकची ताकद उभी राहणार. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चाकणमधील आढावा बैठकीत निर्णय. उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया सविस्तर वृत्त. सुरुवातीला बातमी पाहूया शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही राजकीय अपडेट. शिरूर लोकसभेच्या जागेसाठी महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केला होता, परंतु त्यांना खासदार अमोल कोल्हेंना टक्कर देऊ शकणारा तुल्यबळ उमेदवार भेटत नव्हता. या जागेसाठी अनेक उमेदवारांची चाचपणी करून झाल्यानंतर माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना या जागेवर लढणे योग्य ठरेल. या निर्णयानंतर आढळरावांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी. जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आणि तशी घोषणा अधिकृतपणे करण्यात आली. या पक्षप्रवेशासाठी वेळ आणि जागा अखेर ठरली आहे. मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राकेश कामटे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दौरा संपन्न झाला. यावेळी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंबोरे, राजूनगर शहराध्यक्ष सुभाष होले, चाकण शहराध्यक्ष राम गोरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर तर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. कुठल्याही परिस्थितीत शिरूर लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून उमेदवार निवडून आणावा या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज्य शासनाने मराठा समाजाच्या सगळ्या मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे आणि मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक बोलवण्यात आली होती. मराठा समाजाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभा करावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्या दृष्टीनं गावागावातील मराठा बांधवांनी आपापल्या बैठका घेऊन लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवावी असे आवाहन खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश राक्ष यांनी केले आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. खरं तर आज अंतरवाली सराटी येथे मराठ्यांचे क्रांतीसूर्य मनोजी जरांगे पाटील यांनी महाबैठक बोलवली होती. लाखोंच्या संख्येने जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता आणि खऱ्या अर्थानं मागच्या कालखंडामध्ये सरकारने मराठा समाजाची जी काही फसवणूक केली आणि विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये सखे सोयऱ्यांचा GR पारित करण्याचं आश्वासन देऊन देखील त्यावरती अद्याप एक शब्द देखील घेतला नाही आणि ज्या ज्या अन्य मागण्या होत्या, गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील असेल, ओबीसीप्रमाणे मराठा समाजाला अन्य सवलती लागू करण्याबाबतीतला निर्णय असेल, कुठलीच मागणी मराठा समाजाची मान्य नाही केली. ही फसवणूक केली. त्या रोषामुळे खरं तर आज बैठकीमध्ये सर्व समाज बांधवांनी पाटलांना विनंती केली की आपण लोकसभेला उमेदवार उभे करावेत. पाटील खऱ्या अर्थानं सुचवत होते की आपण लोकसभेऐवजी विधानसभेला उमेदवार उभे करूयात, परंतु समाजाने भूमिका घेतली की विधानसभा देखील आणि लोकसभेला देखील आपल्याला मराठा समाजाच्या वतीने स्वतंत्र उमेदवार उभे करावे लागतील. आपले उमेदवार त्या ठिकाणी सभागृहात पाठवून मग आपल्याला समाजाच्या आरक्षणाबाबतीत ती ठोस भूमिका घेता येईल. या भूमिकेवर आज एकमत झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या 30 तारखेपर्यंत 5 दिवस गावोगावी जाऊन जरांगे पाटलांनी सांगितलं की आपण प्रत्येक गावोगावी बैठक घ्यावी आणि त्या बैठकीच्या माध्यमातून लोकांना विचारावं, समाजाची भूमिका, आंदोलनाची भूमिका पटवून सांगावी आणि नंतर लोकांना विचारावं की आपण काय करावं. लोकांचा आपण त्या ठिकाणी अहवाल प्रत्येक गावचा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये किती लोकांचं म्हणणं आहे की लोकसभेला उमेदवार उभे करावेत, किती लोकांचं म्हणणं आहे की उभे करू नयेत, याचा तंतोतंत अहवाल जरांगे पाटलांना आपल्याला 30 तारखेला सुपूर्द करायचा आहे. म्हणून माझी शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मराठा बांधवांना, मराठा समन्वयकांना कळकळीची विनंती आहे
की आपण खेड तालुका असेल, आंबेगाव जुन्नर असेल, भोसरी असेल, शिरूर असेल, हडपसर असेल, प्रत्येक तालुक्यातील गावागावांवरती, शहरांच्या वस्त्यांवरती आपण जावं आणि त्या ठिकाणी बैठक घ्यावी आणि हा अहवाल येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आपल्याला तयार करायचा आहे. खरं तर प्रत्येक तालुक्यामध्ये समन्वयकांना प्रत्येक ठिकाणी पोहोचणं शक्य होणार नाही, म्हणून त्या गावच्या मराठा बांधवांची तुम्ही तुमचीच बैठक घ्या, त्याचा अहवाल तयार करा, तालुका समितीकडे त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या समितीकडे सुपूर्द करा आणि येणाऱ्या कालखंडामध्ये एवढी एकी दाखवा की मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनामध्ये सक्रिय असलेला एक अपक्ष उमेदवार मराठा समाजाच्या वतीने जारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लोकसभेमध्ये पाठवता येईल. एवढी एकी आपली दाखवा. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघात दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मराठा समाजाचे मोठे वर्चस्व आहे, त्यामुळे मराठा समाजाच्या या निर्णयामुळे या मतदारसंघात तिरंगी सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उंच खडक राजौरी गावात भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे होत असलेल्या बैलगाडा शर्यतींना माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी भेट दिली. बैलगाडा शर्यत म्हणजे बळीराजाच्या आनंदाची गोष्ट आहे, त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी मी शक्य ते प्रयत्न केले, असे प्रतिपादन यावेळी बोलताना माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी केले. शेतकऱ्याच्या जीवनातला आनंद म्हणजे माझा बैल पळत असताना, माझा बैलगाडा पळत असताना मागून जो शेतकरी त्याच्या डोळ्यामध्ये जो आनंद असतो, जो आनंदानं उडी घेतो, हेच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनातला आनंद आहे. आणि म्हणून मी गेले 20 वर्ष तुम्ही पाहताय बैलगाडा शर्यतीसाठी जे जे काही करावं लागतं ते मी केलं. औरंगाबाद हायकोर्ट असेल, मुंबई हायकोर्ट असेल, दिल्लीचं सुप्रीम कोर्ट असेल, त्या ठिकाणी मी माझ्या स्वतःच्या खर्चानं वकील लावून सुप्रीम कोर्टामधून केस जिंकण्यापर्यंत मी आपल्यासाठी मेहनत केलेली आहे बैलगाडा शर्यती चालू राहाव्या म्हणून. दुर्दैवानं 2014ला बैलगाडा शर्यती बंद झाल्या व अतुल शेठ त्यावेळेला काळ मोठा गेला, 7 वर्षाचा काळ गेला. 7 वर्षाच्या काळामध्ये माझे सगळे शेतकरी बांधव मला विचारत होते, दादा काय करू, आम्ही बैल ठेवू की काढू? 7 वर्ष बैल बिना शर्यतीची सांभाळून ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही, भल्या भल्याला जमणार नाही. इतकी महागाईची गोष्ट घरी बसून बैलांना सांभाळणं ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची हिंमत मी मानली पाहिजे. आणि म्हणून आज अनेक जण उड्या मारायला लागले की मी बैलगाडा शर्यत चालू केली, मी बैलगाडा शर्यत चालू केली. खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यती चालू होण्यापाठीमागचं श्रेय हे माझ्या शेतकरी बांधवांचं बळीराजाचं आहे. त्यांनी 7 वर्ष बैलांना सांभाळून ठेवलं म्हणून बैलगाडा शर्यती आज मोठ्या उत्साहानं चालू झाल्या. मला सांगायला दुसराही आनंद होतो की ह्या ठिकाणच्या बैलगाडा घाटासाठी सुद्धा मी माझ्या पद्धतीनं निधी दिलेला आहे आणि जिल्ह्यातल्या जवळजवळ 40-45 बैलगाडा घाटासाठी निधी दिलेला आहे. आम्ही पाहिलं या तालुक्याचे युवा आमदार अतुल शेठ बेनके यांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये कामाचा इतका धडाका लावला. त्याच्या अगोदर कामं होत होती, परंतु 1.5 वर्षात. यावेळी मंचावर जुन्नरचे आमदार अतुल बेनके, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पप्पू शेठ हडवळे, युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रवीण थोरात आणि गिरीश हडवळे उपस्थित होते. राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक रंग उत्सव उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर करावा, नैसर्गिक साधन सामुग्रीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटावे, विद्यार्थ्यांनी या पाण्याचा अपव्यय टाळावा, हानिकारक रंगाविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे, अशी अनेक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या रंगोत्सवासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः नैसर्गिक रंग तयार केले होते. उपक्रमाचे नियोजन विज्ञान प्रदर्शन विभाग प्रमुख शिल्पा जाधव यांनी केले. विज्ञान अध्यापक रवींद्र घनवट, कल्पना शेलार, संध्या कातळे, दिगंबर येवळे, गणपत घारे, रेश्मा आदक, कांचन बुरसे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांबी पाटोळे या विद्यार्थिनींनी केले. यावेळी अनुष्का नाईकरे हिने शास्त्रीय माहिती दिली. सावनी पोखरकर हिने आभार मानले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सुनील जाधव, उपमुख्याध्यापिका संध्या कांबळे, पर्यवेक्षक दशरथ पिलगर, पांडुरंग डावरे, बाळासाहेब गाडेकर आदी शिक्षक उपस्थित होते. पुस्तक मैत्री बुक गॅलरी राजगुरुनगर या ठिकाणी बुक गॅलरीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रतिपचंद्र आणि केदारनाथ या कादंबरीचे लेखक डॉक्टर प्रकाश कोयाडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थितांनी संवाद साधताना प्रतिपचंद्र आणि केदारनाथ या दोन्ही कादंबऱ्यांची निर्मिती प्रक्रियेचा प्रवास त्यांनी सांगितला. मी पेशाने डॉक्टर आहे, माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट माझ्यासाठी एक पुस्तक असतो, असे प्रतिपादन डॉक्टर प्रकाश कोयाडे यांनी
यावेळी केले। यावेळी ॲडव्होकेट शुभम घाडगे, विनायक घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, रंजन जांभळे, दिलीप होले, डॉक्टर प्रमिला बांबळे, डॉक्टर वंदना शेवाळे, ॲडव्होकेट साधना बाजारे, डॉक्टर नीलम गायकवाड आदी उपस्थित होते। पुस्तकप्रेमी बुक गॅलरीच्या संचालिका मयुरी भवारे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले। सूत्रसंचालन डॉक्टर गणेश सोनवणे यांनी केले। डॉक्टर शीतल खितमतराव यांनी आभार मानले। बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।